नमस्कार. कोंढवावासियांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आरती, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हे वर्ष तुला एकदम यशस्वी जाणार आहे. आणि तू मला सांगितलंस की आम्हाला सगळ्यांना महापालिकेत पाठवा, महानगरपालिकेत. पण मी असं सांगेन, तुमच्या घरात फक्त तुलाच पाठवा. मला त्यांना महानगरपालिकेत बघायचं नाही आहे, त्यांना अजून वरच्या घरात बघायचं आहे. मला साईनाथ, मी तिला सांगितलंय की मला तिलाच फक्त महानगरपालिकेत बघायचं आहे, तुम्हाला बघायचं नाही आहे. तुम्हाला वरच्या घरात बघायचं आहे. आणि मला खात्री आहे की जी गर्दी म्हणजे बाहेरच्या गल्लीच्या टोकापासून जी गर्दी आहे, हे गर्दी म्हणजे हे तुमच्यावरती लोकांचं असलेलं प्रेम आहे. हे प्रेमच तुम्हाला तिथे नेऊन बसवणार आहे. आरती मला नेहमी फोन करते आठवडाभर आधी. खरं सांगायचं तर मला तुझा वाढदिवस लक्षात नसतो, पण आरती आणि साईनाथचं काम इतकं उत्कृष्ट आहे की मी प्रत्येक वेळेला तिला हो म्हणते. आणि आरतीचा कार्यक्रम घेतला ना की मुंबईपासून मला सगळे 5-6 कार्यक्रम लागतात. त्यांना कोणाला कसं कळतं माहिती नाही की मी पुण्याला येणार आहे. आज पनवेलपासून सकाळी निघाले, पनवेलपासून कार्यक्रम चालू झाले माझे. ते इथे यायला मला 8 वाजले. पण साईनाथ आत्ता मला कानात सांगत होते, मी तिथे पाण्याच्या टाकीचं ओपनिंग साहेबांच्या हस्ते केलं, इथे हे केलं. साईनाथ, साहेबांपेक्षा जास्ती उद्घाटनं मी केलेत तुमच्या कामाची. तुम्ही मला साहेबांचं कौतुक सांगत होतात, मी तुमची खूप कामाची उद्घाटनं केलेत. आणि मला तुमचं दोघांचं कौतुक अशासाठी आहे की तुम्ही कुठचाही जाती धर्म न बघता सर्वांची कामं करता. मग तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, ख्रिश्चन असू दे, प्लस सर्व पक्षाच्या लोकांची पण कामं करता. म्हणजे जे निवडून आलेले दुसऱ्या पक्षाचे लोक असतात त्यांचे मतदार पण तुमच्याकडे येऊनच कामं करतात, हे मला माहिती आहे. खूप कामं तुम्ही करता. मी आता तिथपासून बघते सगळ्यांवरती तुमचंच नाव आहे की हे उद्यान साईनाथ बाबर, हे आरती बाबर. त्याच्यामुळे मला तर खरं गेल्या वेळेला खरंच वाईट वाटलं होतं की आपल्या पक्षाचे इतके सुंदर कामं केलेले, बाबू असेल, वनिता असेल, मी नावं सगळी घेऊ शकत नाही. इथे नीलम आहे, ऑफकोर्स नीलम उभीच नाही राहिली, पण इतके चांगले उमेदवार होते आपले, इतकी कामं केली होती. पण लोकांनी चूक केली. पण मला असं खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही. आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल. आणि आरती, साईनाथ, बाबू, इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात. त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचं आहे, महानगरपालिकेत बघायचं आहे, आमदारकीला बघायचं आहे. दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल. तुम्हाला सगळ्यांना परत मी येईन निवडणुकीच्या वेळेला. आता मार्च एप्रिलपासून निवडणुका चालू होतील, ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या ते पुढच्या वर्षी महापालिका लागतील. पण तरीसुद्धा आमची कामं थांबत नाहीत. आम्ही निवडून येवो किंवा न येवो, कुठचाही माणूस हा फक्त आमच्याच पक्षाला काम करतो. मी तर म्हणेन कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी कामं केली तेवढी कुठल्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा तर सगळे सत्ताधारी होते, ते घरी बंगल्यात बसलेले होते मंत्री, आणि आपला पक्ष रस्त्यावर होता. आपण आपले खूप चांगली मुलं कोविडमध्ये दगावली. पण तरी मी अभिमानाने सांगेन की आमच्या पक्ष एवढी कामं करतो. तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावरती असाच राहू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.